नमस्कार, मी अलका सावंत बोलते। आज आपण करणार आहे मठरी। तर ह्याला मी 1.5 वाटी मैदा घेतलाय, थोडेसे तीळ टाकले, थोडीशी ओवा टाकलाय, थोडी हळद टाकली, थोडं तांबडं तेल टाकलं आणि मीठ टाकले। आता आपण टाकणार याच्यामध्ये तेल। तेल गरम करून टाकले, कडकडीत गरम केले बघा। हो बघा, सगळं मोहन टाकलेलं, सगळ्या वस्तू टाकलेली, सगळं आता एकजीव केलंय। आता आपल्याला थोडं पाणी टाकून ते मळून घ्यायचं, घट्टच मळायचं चांगलं। बघा असं पीठ मळून झाले आपलं। हे अशा लोया केल्या जरा त्याच्यात बघा, छान असं मऊसूत झाले, जरा मालिश करून घेतले। आता आपण ह्याला लाटूया। जे आपलं पीठ मळले होते ते छान भिजले, त्याच्या आता आपण 3 चपात्या लाटून घेतले। आता आपण ह्याला हे लावणार आहे। ते लाटलेल्या पहिली चपातीला आपण साठा लावतोय। हा साठा म्हणजे काय आहे, मैदा आणि तूप चांगलं मिक्स करून घेतलंय आणि ते आपण आता एका पोळीला लावतोय। व्यवस्थित लावून घ्यायचे सगळीकडनं। ते लावलेले त्याच्यावरती दुसरी पोळी ठेवली आपण। तर साठा लावायला ना खरं ब्रश असतो, पण आमचा सापडतच नाही कुठं ठेवलाय तर। काय हरकत नाही, हाताने पण लावू शकतो, उलट व्यवस्थित लागलं जाईल सगळीकडे। व्यवस्थित सगळीकडनं लावून घ्यायचं हा साठा। आता आपण ह्याच्यावर तिसरी पोळी ठेवणार आहे। हे आपले पोळे तयार झालेत। 3 लावल्या बघा। आता हे आपण असे करणार आहे, फोल्ड केलेले। चांगले प्रेस करून घ्यायचे। हो, आता आपण त्याला ना छान लाटून घेऊया। ते आपण फोल्ड केलेली आता 3 पोळ्या होत्या, त्याच्या असे छान लाटून घेतलेत बघा। जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, मीडियम लेअर मध्ये केलेले। पण जाडच आहे, पण आपण त्याचे असे तळले की ते आपण जे चपात्या पोळ्या एकावर एक ठेवले ते लेअर असे दिसले पाहिजे आपल्याला। मठरी गुला असं पुरी सारखं लाटून पण करतात आणि हे असे। आता आपण हे तळूया। आता ह्याच्यात आपण ते लाटलेल्या मटऱ्यांचे जे तुकडे केलेले होते ते ह्याच्यात सोडूया। सोडताना तेल गॅस फास्ट ठेवा आणि मग मीडियम करा, कारण की ते लेअर असल्यामुळे आतल्या आत शिजलं पाहिजे ते व्यवस्थित। आपली मटरी रेडी झाली बघा। असे छान क्रिस्पी झालेले आहेत, मस्त झाले। आमची ही रेसिपी नक्की ट्राय करा। हे बघा छान झालेत नमकीन। आमची रेसिपी ट्राय करा, आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा।